जागा पाहिल्याबरोबरच ती घेण्याचा माझा विचार पक्का झाला. याचा अर्थ जागा मला फार आवडली असा नव्हे, जागेत आवडण्यासारखे फारसे काही नव्हतेच. एकतर जागा अगदी लहान होती, फक्त एक खोली आणि एक बाथरूम, मोरी वगैरे. जेमतेम एक माणूस उभा राहू शकेल एवढी छोटी बाल्कनी पाठीमागच्या बाजूला. त्यातून जागा चांगलीच जुनी, भिंतीचे पोपडे निघालेले, रंग मुळात कधी काढला होता की नाही याची शंकाच. भिंतीच्या मूळ काळपट हिरव्या रंगात पापुद्रे उडून निरनिराळ्या चित्रविचित्र आकृती तयार झालेल्या, जमिनीत छोट्या छोट्या पांढऱ्या टाईल्स बसवलेल्या, त्या आता काळसर पिवळट पडलेल्या, मध्ये मध्ये उखणलेल्या. बिल्डिंगला एकच एक लोखंडी गोल जिना, तो देखील गंजलेला. अशा स्वरूपातली जागा पाहिल्याबरोबर ती आवडणे शक्य नव्हतेच, पण तरीही माझ्यासारख्या सड्या माणसाची गरज या जागेत सध्या भागण्यासारखी होती. शिवाय ती माफक किमतीत मिळत होती, मग का घेऊ नये? पण कारण केवळ एवढेच नव्हते. जागा पाहता पाहता मला काही एक चमत्कारिक जाणीव झाली होती. असे वाटले की आपण पाऊल टाकता क्षणी या जागेने आपला कब्जा घेतला आहे. असे वाटायला खरे तर काही कारण नव्हते, पण तरीही मनाला कुठेतरी काहीतरी हालचाल जाणवली. वाटले भिंतीमधून काहीतरी तरंग उठले आणि ते आपल्या जवळजवळ येऊ लागले. म्हणजे जे वाटले त्याच्या जवळपासचे हे वर्णन. पण नेमका काय भास झाला तो शब्दात सांगणे कठीणच. फार वेळ नाही, क्षण दोन क्षणच ही हालचाल झाली असेल, पण मी मात्र त्यामुळे भांबावल्यासारखा झालो. मालक म्हणाले, पहा, जागा चांगलीच आहे. हल्लीच्या दिवसात अशी मिळायची नाही. या जागेचं आणखीही एक वैशिष्ट्य आहे. अगदी ऐतिहासिक किंवा वाङ्मयीन महत्त्व म्हणा ना. प्रख्यात गुप्तहेर कथालेखक नानासाहेब पाणंदीकर इथे बसून आपल्या कथा जुळवीत. पाणंदीकरांचं मोठं प्रशस्त घर, पण कथेवर विचार करायला मात्र ते इथेच येत. लिहित म्हणाल तर इथं नसत, पण विचार मात्र इथेच. तेवढ्यासाठीच त्यांनी ही आडबाजूची खोली मुद्दाम ठेवली होती. इथं दुसऱ्या कुणालाही यायला मज्जाव होता. नानासाहेबांची एकदा विचारांची तंद्री लागली की त्यांना कुणी डिस्टर्ब केलेलं अजिबात आवडत नसे. म्हणजे साहजिकच होतं म्हणा ते. केवढा प्रचंड आवाका त्यांच्या लिखाणाचा. महिन्याला 3 कादंबऱ्या लिहायचे, सगळ्या रहस्यमय, खून, मारामाऱ्या, सूड असल्या विषयांवरच्या. तुम्ही वाचल्याच असतील म्हणा त्यांच्या कादंबऱ्या. खुनाचे वेगवेगळे प्लॉट्स रचावेत तर नानासाहेबांनीच, आणि ते सगळे इथे या जागेत. किती खुनांच्या योजना त्या खोलीत झाल्या असतील कुणास ठाऊक. कधी कधी तर सारी रात्र नानासाहेब विचारात घालवायचे. बाहेर शांत काळोख. इथं हा एकच दिवा मंद मिणमिण जळतोय आणि नानासाहेब हात पाठीमागे घेऊन इथं या अशा येरझारा घालतायत. असं दृश्य कितीदा दिसायचं. ते गेले आणि जागा रिकामी राहिली. म्हणजे पाहायला पुष्कळ जण आले. नाही असं नाही. बरं, त्यांनी जागा नाही म्हटली अशातलंही नाही. पण काय व्हायचं कोण जाणे. बोलणं फिसकटायचं. जशी काय ही जागाच त्यांना नको म्हणायची. तुमच्या बाबतीत तसं झालेलं दिसत नाही. एवढा वेळ आपण आहोत इथं, पण तुमचा पाय अजून बाहेर निघत नाही. अशी मालकांची चरपट पंजरी बराच वेळ चालू होती. माझ्या गोंधळलेल्या मनस्थितीत माझे त्यांच्याकडे फारसे लक्ष नव्हते. त्यामुळे बोललेले सगळेच माझ्या ध्यानात येत होते असे नाही. पण त्यांच्या एकसारखे बोलण्याचा परिणाम होऊन म्हणा किंवा कसेही, पण मी जागा पसंत असल्याचे त्यांना सांगून टाकले. मात्र सांगितले आणि मग लगेच वाटले की हे आपण स्वतःहून सांगितलेले नाही. कुणीतरी आपल्याकडून हे जसे काही वदवून घेतले. छान छान. मालक पुन्हा बडबड करू लागले. नानासाहेब गेल्यापासून कुणीच राहिले नाही इथे. आता तुम्ही आलात म्हणजे जागा बंद राहणार नाही. माणसाला जशी जागा हवी असते तसं बघा, जागेला देखील माणूस हवं असतं. एकदम एक विचित्र प्रश्न माझ्या डोक्यात आला. काय हो? मी म्हणालो. नानासाहेब बराच वेळ या खोलीत घालवायचे म्हणता, तर ते वारल्यानंतर त्यांच्या भूतानं या जागेला पछाडलं असलं मग? क्षणभर मालक माझ्याकडे पाहतच राहिले.
काय विचित्र माणूस हा, कसल्या भलत्या शंका घेतो, अशा भावनेने. मग ते हसून म्हणाले, नाही, मला नाही वाटत इथं नानासाहेब येत असतीलच. मी तरी कधी पाहिलेले नाहीत. त्यांच्या राहत्या घरातही कधी कुणाला ते दिसले नाहीत. मरणानंतर जागा पसंत केली आणि सामान सुमान आणायचे म्हणून मी बाहेर पडणार तो पुन्हा मगाचीच भावना. भिंतीमधून जसे काही एक रसायन बाहेर पडत होते आणि ते मला खोलीबाहेर पडण्याला अटकाव करीत होते. माझे पाऊल उचले ना. कसा बसा मोठ्या कष्टाने मी बाहेर आलो. संध्याकाळी मी जेथे पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो तिथून माझे जे काही जुजबी सामान होते ते मी गोळा केले आणि तडक या नव्या जागेत आलो. सामान फारसे नव्हतेच. एक ट्रंक, एक सुटकेस, एक झिपची बॅग, एक खांद्याला अडकवण्यासारखी झोळी, जेवणाचा डबा, एवढेच नग. मालकाने एक जुने टेबल आणि एक खुर्ची जागेबरोबरच फुकट दिली होती. आल्याबरोबर मी रोज लागणाऱ्या वस्तू बाहेर काढल्या आणि टेबलावर मांडल्या. सकाळी झालेल्या भासाचा विचार एव्हाना माझ्या डोक्यातून साफ गेला होता. कारण ते भास तसे किरकोळ होते, केवळ माझ्या मनातल्या कल्पना वाटाव्यात असे होते. आता मी ते डोक्यातून काढून टाकून आरामात पसरलो आणि या जागेच्या फायद्या तोट्यांचा व्यवहारी विचार करायला लागलो. पडल्या पडल्या माझा डोळा लागला. जागा झालो तेव्हा बाहेर काळोख पडला होता. माझी खोली अंधारात बुडाली होती, पण दार उघडे होते. त्याच्यातून बाहेरच्या मळकट प्रकाशाची तिरीप येत होती. मी उठलो, दिवा लावला, तोंड धुतले आणि तसाच बाहेर जाऊन जेवून आलो. आणि माझी नव्या जागेतली पहिली रात्र सुरू झाली. संध्याकाळी झोपल्यामुळे असेल की आणि कशामुळे असेल, पण झोप लवकर येईना. म्हणून मी एक पुस्तक घेऊन पडलो, पण वाचनाकडे लक्ष लागेना. नाही ते विचार मनात येऊ लागले. समजा या जागेत नानासाहेबांचे भूत वावरत असले तर? मध्यरात्री ते आपले हात पाठीमागे घेऊन विचार करीत येरझारा घालू लागले तर काय होणार? घालू द्या त्याला येरझाऱ्या. ते आपल्याला काय अपाय करणार? बोलायच्या मूडमध्ये असेल तर त्याच्याशी गप्पा हाणायला सुद्धा आपली हरकत नाही. मी आजवर भूत कधी पाहिले नव्हते, पण भूतांवर माझा अजिबात विश्वास नव्हता. असेही नाही तरी देखील भूत दिसले, साधारण माणसासारख्या आकारात दिसले तर भीतीने तारांबळ उडणार नाही इतपत मी धीट होतो. असलेच काहीतरी विचार करीत मधून पुस्तक वाचण्याचा मी प्रयत्न करीत होतो. एवढ्यात दिवा मंद होऊ लागला. मी लगेच उठून आतल्या खोलीतले 2 दिवे लावले आणि तेही लगेच मंद झाले. पॉवर सप्लायमध्येच काहीतरी बिघाड असावा असे वाटून मी बाहेर आलो. आजूबाजूचे सगळे दिवे अगदी व्यवस्थित प्रकाशत होते. मी आत आलो. एव्हाना माझ्या जागेतले 3 दिवे जवळजवळ विझण्याच्या बेतात आले होते. मी अंथरुणावर पडलो. आता दिवे कुठल्याही क्षणी जातील याची खात्री होती. लवकरच ते गेले आणि त्याबरोबरच खोलीत एकदम विलक्षण गारवा आला. अगदी थंडीने काकडायला होईल इतका. मी पांघरून गळ्यापर्यंत ओढून घेतले आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. एकाएकी मला कसला तरी आवाज ऐकू आला. कुणीतरी अगदी दबल्या स्वरात कुजबुजत होते माझ्या डाव्या बाजूला. मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो, पण शब्द बिलकुल कळत नव्हते. आता उजव्या बाजूने आवाज येऊ लागला. हळूहळू आवाज वाढत चालला. आता 4ही बाजूंनी कुजबुज ऐकू येऊ लागली, पण शब्द कळणे सोडाच तो आवाजही काही विचित्रच वाटत होता. म्हणजे कुणाच्या बोलण्याचा आवाज सरळ कानावर पडतो तसा तो नव्हता. त्या आवाजाला एक प्रकारचा प्रवाहीपणा होता. तरंग पसरतात ते जर आवाज करीत पसरले तर जे ऐकू येईल तसे. हे काहीतरी होते. म्हणजे ते खरोखरीच कानांनी ऐकू येत होते की त्याचा केवळ मनावरच परिणाम होत होता कुणास ठाऊक. पण कुजबूज जसजशी वाढत होती तसतसे त्यात एक हलके हसणे मिसळले. अगदी कुत्सितपणाचे, चिडीने, द्वेषाने भरलेले असे ते हसणे होते. हळूहळू या हसण्याचे आवाज देखील 1चे 4 झाले, 4चे 16, असंख्य. अखेरीस त्या कुत्सित हसण्याने ती खोली दुमदुमू लागली.
हसणे कधी थांबले हे मला सांगता येणार नाही, कारण ते हसणे ऐकता ऐकताच कधीतरी मी झोपी गेलो होतो. पहाटेकडे मला अचानक जाग आली. कुणीतरी मला जोरजोरात गुद्दे मारित होते. मी पूर्ण जागा झाल्यानंतरही ते जे कुणी होते ते मला बडवीतच होते. मला मोठमोठ्याने ओरडावेसे वाटत होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. उठून पळावेसे वाटत होते, पण जरा देखील हालचाल करता येत नव्हती. जसे काही कुणीतरी मला जागच्या जागी बांधून ठेवले होते. माझ्या नशिबाने मला ते फार काळ सहन करावे लागले नाही, कारण मला ग्लानी आली आणि काही समजेनासेच झाले. सकाळी जागा झालो तेव्हा मला रात्रीचा सगळा प्रकार पुन्हा आठवू लागला. कुणीतरी माझ्याविषयी कुजबुजत होते, कुणीतरी मला हसत होते, कुणीतरी मला मारित होते. पण कोण? मला दिसले कुणीच नव्हते. केवळ अंधारामुळे नाही, कारण असल्या गोष्टी दिसायच्या तर अंधारातच चांगल्या दिसतात. मग काय होते ते? भासच असेल का तो, की स्वप्न होते? आणि एकदम माझ्या ध्यानात आले की ते स्वप्न असणे शक्यच नव्हते, कारण माझे सबंध अंग कुणीतरी खरोखरच बडवल्याप्रमाणे ठणकत होते. आता सकाळी ती खोली अगदी 4 खोल्यांसारखी दिसू लागली होती. काल रात्रीचा तो प्रकार इथेच घडला असेल असे वाटतही नव्हते. काल या जागेत पाऊल टाकल्या टाकल्या मला जी चाहूल लागली होती ती सुद्धा आता नव्हती. आणखी त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे कालच्या प्रकाराबद्दल माझ्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. फक्त मनात एक द्वेषाची भावना जमू लागली होती. पण तो द्वेष कुणाचा हे निश्चित लक्षात येत नव्हते. कदाचित साऱ्या जगाचा, किंवा कदाचित एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा. आणि याच वेळी मला सुषमाची आठवण झाली. सुषमा आमच्याच ऑफिसात होती. नुकतीच तिची माझी मैत्री झाली होती. मी नवीन जागा घेण्याच्या विचारात आहे असे जेव्हा तिला कळले तेव्हा ती म्हणाली होती, जागा मिळाल्याबरोबर मला सांग हं, मी लगेच येईन पाहायला. नव्या जागेतली तुमची पहिली गेस्ट मी हो म्हणालो होतो. पण काल आमची भेटच झाली नव्हती. मी सांगितल्याबरोबर संध्याकाळी लगेच सुषमा जागा बघायला आली. मी तिला विचारले, कशी वाटली जागा? मला वाटले सुषमा मान वेळावून डोळे नाचवीत उत्तर देईल, छान आहे. पण ती काहीच बोलली नाही. मी पुन्हा विचारले, जागा आवडली नाही वाटतं? तशी ती म्हणाली, जरा उदास वाटते. पण मी तिला त्या जागेचा विशेष सांगितला. नानासाहेबांविषयी सांगितले. ते कसे या जागेत काल्पनिक खुनांचे बेत करीत असत ते सांगितले. ती अधिकच गंभीर झाली. ती जितकी गंभीर होत चालली तितका का कोण जाणे मला एक प्रकारचा दुष्ट आनंद होऊ लागला. तिला अधिकच घाबरवून सोडायचे असे मी ठरवले. मी तिला काल रात्रीची हकीकत रंगवून रंगवून सांगितली. पण घाबरण्याऐवजी ती अधिकच विचारात पडली. सुषमाला असे गंभीर झालेले, विचारात गढलेले कोणीच पाहिले नव्हते. तू ही जागा सोड, ती शेवटी म्हणाली. घाबरली रे घाबरली. मी स्वतःवर खुश झालो. तुला काय वाटलं, मी भुताटकीला घाबरतो? येऊ देस नानासाहेबांचं भूत. मी मजेत गप्पा ठोकेन त्याच्याशी. नाहीतरी मला सोबत हवीच आहे. शिवाय मालकालाही खोटं ठरवता येईल. म्हणाला, नानासाहेब इथं येतच नाहीत. नानासाहेब यायचे नाहीत, भूतही दिसायची नाहीत. पण तरीसुद्धा तू ही जागा सोड. का पण? असू दे, जागा सोयीची असेल, भुताटकीचीही नसेल, पण तरीही ती चांगली नाही. का? तूच सांगितलंस, नानासाहेब इथं विचार करायचे, खुनाच्या कल्पना घोळवायचे, सतत रात्रंदिवस. एखाद्या जागेत पुन्हा पुन्हा त्याच त्या कल्पना घोळवल्या गेल्या तर ती जागा त्या कल्पनांनीच झपाटली जाते. काहीतरी काय बोलतेस? काहीतरी नाही. मंदिर का पवित्र होतं? स्मशान का सुतकी होतं? हॉस्पिटल का उदासवाणं होतं? कल्पना कायम राहतात, घर करून राहतात, त्या जागेला झपाटतात, माणसाला झपाटतात. तू जागा सोड, मला तुझी काळजी वाटते. असे बरेच काहीतरी गंभीरपणे बोलून सुषमा गेली. मी एकटाच राहिलो. संध्याकाळ सरली. बाहेर अंधार झाला होता. दिवे लागले होते, पण मला दिवा लावावासाच वाटेना. काळोखातच मी बसून राहिलो. काय चमत्कारिक मुलगी, काय विचित्र बोलली ती. इतरांसारखी नुसती भुताटकीला घाबरली तर प्रश्न नव्हता, पण हे नवीनच काहीतरी. म्हणे,
कल्पना नाहीशा होत नाहीत, त्या वातावरणात राहतात, कायम होतात. मग माणूस त्या कल्पनांसारखा होतो. म्हणजे या जागेत राहून मी काय इथल्या खुनशी विचारांनी झपाटला जाणार आहे? किती खुळचट कल्पना. मला हसूच लोटले. मी मोठमोठ्याने हसू लागलो. मूर्ख मुलगी, खुळचट, आचरट मुलगी, माझी काळजी करते. मी कोण हिचा? मला अनावर हसू येऊ लागले आणि एकदम माझ्या हसण्याचा प्रतिध्वनी उमटला. पुन्हा ते हसणे, ते काल रात्रीचे, कुत्सित, चीड आणणारे, संतप्त हास्य. पण आज मीही त्याच्या आवाजात आवाज मिळवून हसत होतो. नाही, असे कसे होईल? मी इतर आवाजांबरोबर? या विचारासरशी मी हसायचा एकदम थांबलो. पण माझ्या चारी बाजूंनी ऐकू येणारे हास्य मात्र चालूच राहिले. जेवणासाठी बाहेर जाण्याचा कंटाळा आला. थंडी भयंकर वाजत होती. मी पांघरूण घेऊन पडून राहिलो. केव्हा तरी माझा डोळा लागला. मला जाग आली ती भयंकर परिस्थितीत. कुणीतरी माझ्या छातीवर बसल्याचा भास होत होता. दिसत कुणीच नव्हते, पण छातीवर भार मात्र अतिशय पडला होता. श्वासही अडकल्यासारखा होत होता. जीव गुदमरला होता. पहिल्यांदा वाटले झोपेतच त्रास झाला असेल, पण मग जागे झाल्यानंतरही बराच वेळ तो भास टिकून राहिला. काही केल्या छातीवरचे ते ओझे हलेना. जीव अधिकाधिक गुदमरत चालला आणि जीवाच्या आकांताने माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले. मी जीव घेईन. रात्रीच्या शांत वेळी त्या जवळजवळ रिकाम्या असलेल्या खोलीत किती मोठ्याने ते शब्द घुमले. मी जीव घेईन. कुणाचा, कशासाठी, केव्हा, मला काहीही ठाऊक नव्हते. सकाळी उठल्यानंतर मला वाटले की हे शब्द काही मी स्वतःहून बोललो नाही, कुणीतरी ते माझ्याकडून वदवून घेतले. पण रात्री मला स्वतःला अगदी आतून तीव्रतेने वाटत राहिले की आपण कुणाचा तरी जीव घेतलाच पाहिजे. जसा काही विचारांचा एक वादळी झोतच्या झोत माझ्या डोक्यात शिरून रात्रभर एकसारखा घोंगावत होता. मी जीव घेईन, मी जीव घेईन. सकाळी अर्थात सगळे एकजात ठाकठीक झाले होते. सगळं म्हणजे ते घर. पण माझी मनस्थिती मात्र बरीच उद्ध्वस्त झाली होती. मला सगळे नेहमीपेक्षा जरा वेगळे वाटत होते. या वेगळेपणाचे स्वरूप काय आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करीत होतो, पण त्यामुळे अधिकच गोंधळल्यासारखे होत होते. मला साधारणपणे वाटते की आपण एरवी सगळे व्यवहार साधेपणाने, सवयीने करीत असतो, शक्यतो दुसऱ्याशी मिळते घेऊन, आणि स्वतःला फार त्रास होणार नाही अशा रीतीने आपण सहजपणे वावरत होत असतो. पण आज मात्र आपण दबा धरून बसलो आहोत, कुणाची तरी वाट पाहत आहोत आणि सावज आटोक्यात आले की त्यावर हल्ला चढवला जाणार आहे, अशी काहीतरी तिरकस भावना मला होत होती. पुन्हा हे सगळे आपण स्वतःच्या मनाविरुद्ध करीत आहोत असेही खोल कुठेतरी वाटतच होते. स्वतःचा ताबा नसलेल्या आणि बाहेरून भरकटत येणाऱ्या उलटसुलट विचारांच्या भोवऱ्यात सापडल्यासारखे मला होत होते. मी घराबाहेर पडायचेच नाही असे ठरवले. बाहेर मी कसा वागेन याची खात्री मला देता येत नव्हती. त्या दिवशी ऑफिसातही न जाता मी तसाच पडून राहिलो, रात्र पडण्याची वाट बघत. मी वाट का बघत होतो? रात्री असे काय होणार होते? कुठून तरी काही संदेश मला मिळायचा होता का? मला भोवळा आल्यासारखे होत होते. मध्ये मध्ये डुलकी लागत होती. पुन्हा जागे व्हायला होत होते. जाग आल्या आल्या डोळे मिटत होते. संध्याकाळी सुषमा आपणहून आली. मला म्हणाली, बरा आहेस ना तू? मला खूप काळजी वाटत होती आज तू आला नाहीस म्हणून. मी हसलो. काळजी वाटायचं काय कारण? मी या जागेत राहतो म्हणून? ती हसली नाही, उलट म्हणाली, हो, कसलीही जागा, इथं कोणी राहत नव्हतं. कुणीतरी फक्त इथं येऊन खुनाच्या योजना करीत होतं. या जागेला त्यामुळे फक्त द्वेष माहीत आहे, गुन्हेगारी माहीत आहे, दुष्टावा माहीत आहे. इथं कुटुंब राहत नव्हतं. त्यामुळे या जागेला जिव्हाळा माहीत नाही, माया माहीत नाही, द्वेष, फक्त द्वेष भरला इथं. खरंच, सोड तू ही जागा. मी काहीच बोललो नाही. मला तिचे काही पटत नव्हते. उलट तिच्या तडकटपणाचा
संताप येऊ लागला होता आणि तरी आत कुठेतरी वाटत होते की ती सांगते ते खोटे नाही. मी तिच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देत नाही असे पाहून ती हिरमुसली आणि मग निघून गेली. जाताना मी तिला म्हणालो, उद्या देखील मी ऑफिसात येणार नाही, पण संध्याकाळी तू येशील ना माझ्या चौकशीला. क्षणभरच तिच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा लोपला आणि त्याची जागा एक बालिश आनंदाने घेतली. खरंच येऊ? ती हसून म्हणाली. येईन. ती गेली आणि दिवस मावळला. मी बाहेरून जेवून आलो आणि पुस्तक वाचत पडलो. पण मनातून खरे म्हणजे मी वाट पाहत होतो काहीतरी घडण्याची. खरे तर जे घडत होते त्याची मला भीती वाटत नव्हती असे नाही, पण जणू काही त्या भयाच्या अनुभवाचीच मला गरज होती. त्या भयाचीच जशी काही एक नशा मला चढली होती आणि त्या नशेचाच एक भाग म्हणून मी शिल्लक उरलो होतो. मादक पदार्थाचा अंमल ओसरल्यावर जसे रिकामे रिकामे वाटावे आणि पुन्हा ती पोकळी भरण्यासाठी नशेला शरण जावे तसे मी चालवले होते. स्वतःच्या शरीरातल्या रसायनाने मी माझे कोळिष्टक विणले होते आणि त्यात माशीही मीच बनलो होतो. माशी म्हणून खेळवले जाण्याचा थरार विलक्षण होता आणि त्यासाठी स्वतःभोवतालच्या त्या कोळिष्टकालाच शरण जाण्याखेरीज गत्यंतर नव्हते. आता करण्यासारखे फक्त एवढेच होते, कोळिष्टकाला पुढचा धक्का कधी मिळतो याची वाट पाहणे. याचवेळी टपकन वरून काहीतरी पडले. मी दचकलो. समोर काहीच नव्हते. मग समजले. माझ्या अंगावर पाल पडली होती. खांद्यावरून ती माझ्या छातीशी चालली होती. ती मी झटकण्याचा प्रयत्न केला, पण ती माझ्या शरीराला गच्च चिटकून बसली. हलेच ना. मी पाल अंगावर घेऊन तसाच माझ्या सामानाशी गेलो. बॅग उघडून तिच्यातली सुरी काढली. सुरीनेच पालीला अंगापासून दूर उडवले. मग एका सुरीनेच मी त्या पालीचे 4 तुकडे केले. एक तोंडाचा मानेपर्यंत, दुसरा पुढच्या पायापर्यंत, तिसरा पोटाचा आणि चौथा मागले पाय आणि शेपटी. कितीतरी वेळ ते तुकडे वळवळत राहिले. पाय हलत राहिले, शेपटी फिरत राहिली. वाटले जवळजवळ ठेवले तर ते आपोआप जोडले जातील आणि पाल जिवंत होऊन चालायला लागेल. मी सुरी धुवायला मोरीत गेलो. मन लावून सुरी धुतली, नळ बंद केला आणि मोरीतून बाहेर आलो. बोटरीला काहीतरी खाजल्यासारखे वाटले म्हणून खाली पाहिले. पाल माझ्या पायावरून चढत होती. मी मघाच्या जागी येऊन पाहिले. पालीचे तुकडे नाहीसे झाले होते. मी पुन्हा पाल सुरीवरून उडवली. ती अलगद जमिनीवर ठेवली आणि पुन्हा ती क्रूरपणे सुरीने कापली. सुरी जमिनीवर ठेवून मी वाट बघत बसलो. एवढ्यात माझे लक्ष भिंतीकडे गेले. भिंतीवरून 3 पाली उतरून येत होत्या. सावकाश सरपटत सरपटत त्या खाली उतरत होत्या. त्यांच्या शेपट्या वळवळत होत्या. एवढ्यात माझ्या हातावर काहीतरी हुळहुळले. माझ्या मनगटावरून एक पाल हळूहळू वर चढत होती. समोरचे पालीचे तुकडे जिवंत झाले होते. हे काय चालले होते? खरोखरीच हे असे घडत होते की हा माझ्याच मनाचा भास होता? मी हातावरील पाल झटकण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझ्या हाताला घोरपडीसारखे गच्च धरून ठेवले होते. कुणाला तरी बोलवायला हवे सुटकेसाठी. मी दारापर्यंत गेलो, पण कुणाला सांगणार तरी काय? हातावरची पाल सोडवायला या म्हणून मी दारातून माघारी वळलो. एकदम हात हलका वाटला. पाहतो तर त्यावरची पाल नाहीशी झालेली. विलक्षण हायसे वाटून मी खाली बसलो. थकव्याने डोके जमिनीला टेकले. दुसऱ्या क्षणी मी चटकन डोके उचलले, पण त्या एका क्षणातच कितीतरी लाल मुंग्या माझ्या कानात गेल्या होत्या. मी बाजूला सरकलो, पण सरकण्यात अर्थ नव्हता हे माझ्या लगेच लक्षात आले. संबंध जमीन तांबड्या लाल मुंग्यांनी भरून गेली होती. बाहेर पळून जायला हवे होते, पण दारापर्यंत पोहोचणार कसे? पाऊल ठेवण्या इतकी देखील जागा रिकामी नव्हती. सगळीकडे लाल टपोऱ्या मुंग्या बुजबुजत होत्या. अचानक माझ्या मस्तकात कळा झिणझिणल्या. मुंग्यांनी मला कडकडून डसायला सुरुवात केली होती. एव्हाना मुंग्या माझ्या सर्वांगावर चढल्या होत्या. मी वेडेवाकडे हातवारे करीत त्यांना एकेका जागेवरून झटकण्याचा प्रयत्न करीत होतो.
त्या माझे शरीर सोडायला जाम तयार नव्हत्या. सोडून काढल्या तरी त्या मुंग्या जिवंत राहत, एकसारख्या चावे घेत राहत. हळूहळू माझे शरीर बधीर होऊ लागले. कळांमागून कळा, संबंध शरीर पेटल्यासारखे झाले होते. माझे भान गेले. मी बहुधा त्या मुंग्यांमध्येच अंग लोटून दिले. मुंग्या मला डसतच राहिल्या. रात्रीमध्येच कधीतरी मला जाग आली. संबंध शरीर ठुसठुसत होते. मला जाग आली होती ती माझ्या अंगावर पडलेल्या पाण्याच्या थंडगार थेंबाने. मी कुशीवर वळलो. पुन्हा अंगावर थेंब पडला, थंड, बर्फासारखा गार. आणि एकदम मला मुंग्यांची आठवण झाली. शरीर ठणकत होते ते त्यांच्याच डंखाने. मी हाताने चाचपून पाहिले. जमीन मोकळी होती. एकही मुंगी तिथे नव्हती. मी उठून बसलो खात्री करण्यासाठी. एवढ्यात वरून थेंब पडला. बहुधा वरून गळत असावे. इमारत जुनीच होती. मी दुसऱ्या कोपऱ्यात अंथरूण घातले आणि अंग लोटून दिले. एक क्षणभरच मी तसा पडलो असेन. लगेच वरून पुन्हा पाण्याचा थेंब. खोलीतला दिवा अजूनही जळत होता. त्याच्या प्रकाशात मला दिसले. थेंब पाण्याचा नव्हता. त्याचा रंग रक्तासारखा लाल होता. थेंब रक्तासारखा चिकटही होता. मी एका जागी खिळून उभा राहिलो. टप 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 वरून अभिषेक केल्यासारखा माझ्या अंगावर लाल लाल रक्ताचा एक एक थेंब पडत होता. माझ्या कपड्यांमध्ये शोषला जात होता. खाली देखील हळूहळू त्याचे थारोळे जमू लागले होते. मी जागचा हललो नाही. का कुणास ठाऊक. माझी खात्री झाली होती की कुठेही उभा राहिलो तरी वरून माझ्या अंगावर ते थेंब टपटप पडतच राहतील. मी नुसता वाट पाहत राहिलो, पुढचा थेंब कधी पडतो याची. एकाएकी दिवा मंद मंद होत विझून गेला. अथांग काळोखात मी एकटा उभा होतो. आणि पुन्हा भिंतीमधून आधी ऐकली तशी कुजबूज सुरू झाली. हळूहळू कुजबूज वाढत गेली आणि तेच माझ्या ओळखीचे हसणे ऐकू येऊ लागले. आता रक्त ठिबकणे थांबले होते, पण एकसारखे वाटे आत्ता थेंब पडेल आणि तो पडतच नसे. हे वाट पाहणे प्रत्यक्ष भिजण्यापेक्षा अधिक तापदायक होते. अचानक माझी त्या वाट पाहण्यातून सुटका झाली. माझे लक्ष एका नव्याच प्रकाराकडे वेधले गेले. समोर काळोखात एक लाल प्रकाशाची ज्योत पेटू लागली होती. वाढत वाढत ती चांगली मशाली एवढी मोठी झाली. हळूहळू ती माझ्याच रोखाने येऊ लागली. मी भान हरपून त्या तांबड्या लाल प्रकाशाकडे पाहत राहिलो. हालचाल करण्याचेही मला सुचेना. ज्योत जवळ आली आणि मी भानावर आलो. संरक्षणाची जाणीव झाली. मी चटकन अंथरूण गोळा केले, नाहीतर त्याने पेट घेतला असता. कपडे तसेच छातीशी धरून मी दाराशी धाव घेतली. पण मी दारातून काही बाहेर पडू शकलो नाही, कारण संबंध दार त्या तांबड्या ज्वाळांनी वेढले होते. माझ्याच रोखाने जिभल्या चाटीत त्या ज्वाळा पुढे येत होत्या. मी मागे फिरलो आणि दूरच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. एखादे जनावर जमिनीवरून सरपटत सरपटत पुढे व्हावे तसा तो जाळ माझ्या दिशेने पुढे पुढे सरकत होता. येता येता वाटेत मिळेल ते जाळून चर चर आवाज करीत होता. अखेरीस जाळ माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. आता मला पळायलाही जागा नव्हती. एका बाजूला भिंत आणि उरलेल्या 3 बाजूंनी तो तांबडा विस्तव. शिकारी कुत्र्यासारख्या उड्या मारीत माझा घास घ्यायला बघणाऱ्या त्या लाल ज्वाळा. हळूहळू माझ्या लक्षात आलं की आता माझी सुटका नाही. मी धडपड थांबवून तसाच निश्चल उभा राहिलो. ज्वाळा माझ्या अंगाला झोंबू लागल्या. अंगाला मरणप्राय चटके बसू लागले. मी ओरडलो, मोठ्याने ओरडलो. मला कबूल आहे. मी तिचा खून करीन, मी तिचा खून करीन. माझ्या तोंडून हे एवढे शब्द निघण्याचा अवकाश. ज्वाळा खाली जाऊ लागल्या. होता होता त्या पुरत्या खाली बसल्या. माझ्या भोवती एक छोटे ज्वाळेचे रिंगण तेवढे शिल्लक राहिले आणि मग तेही कुणा अदृश्य हाताने पुसून टाकावे तसे नाहीसे झाले. सकाळी उठून पाहिले तर काल रात्रीच्या प्रकाराची एकही खूण नव्हती. रक्त नव्हते की काही जळल्याचे डाग नव्हते.
सगळे एखाद्या भयानक स्वप्नासारखे ओसरून गेले होते. मात्र ते स्वप्न नसावे, कारण माझे अंग अजूनही मुंगी डसून जावी तसे हुळहुळत होते. आणि नुसते तेवढेच नव्हते, मनातही एक चमत्कारिक विचार वळवळत होता. त्या विचाराला कसलाही अर्थ नव्हता, कसलेही कारण नव्हते, पण तरीही मला तो बरोबर वाटत होता. शब्द ओळखीचे नसतानाही एखादी भाषा जशी मनोमन समजावी तशी मला त्या विचाराची ओळख होती. त्याही दिवशी मी कामावर गेलो नाही, पण एक वेगळाच उद्योग मी दिवसभर केला. कुठून तरी हत्यारे आणली आणि पाठीमागच्या बाल्कनीत गेलो. तिथला कठडा दोन्ही बाजूंनी काढून पुन्हा जागेवर लावून ठेवला. इतका अलगद की त्यावर कोणीही हात ठेवला रे ठेवला की तो कोसळावा. एवढे करून मी दाढी केली, आंघोळ केली आणि स्वच्छ कपडे करून संध्याकाळ होण्याची वाट पाहत बसलो. संध्याकाळ होण्याची आणि सुषमा येण्याची. सांगून ठेवल्याप्रमाणे सुषमा आली. आल्याबरोबर मला म्हणाली, बरं वाटते का तुला? चेहरा ओढलाय. क्षणभर मी तुला ओळखलंच नाही. तुझ्या चेहऱ्यावरचा नेहमीचा आनंदी भाव अजिबात निघून गेलाय. डोळे किती चमत्कारिक दिसत आहेत. मी हसलो. बहुधा तिला खुनशी हा शब्द वापरावयाचा असेल. त्याऐवजी ती चमत्कारिक म्हणाली, वाईट दिसेल म्हणून. मी म्हटले, तुला ठाऊक आहे का या जागेचा एक विशेष? कुठला? तिने विचारले. पाठीमागच्या बाल्कनीतून सूर्यास्त दिसतो. बघ तर खरी. ती धावतच बाल्कनीपाशी गेली. दुसऱ्या क्षणी बाल्कनीचा कठडा कोसळल्याचा आवाज झाला आणि सुषमाची किंकाळी. मी कान झाकून घेतले. गोल जिना उतरून खाली गेलो. सुषमा वेडीवाकडी निश्चेष्ट पडली होती. जवळच कठड्याचे तुकडे आणि चुरा पसरला होता. लगेच माणसे गोळा झाली. काय झाले, काय झाले विचारू लागली. मी कठडा तुटून पडल्याचे सांगितले. ती वर पाहून खात्री करून घेऊ लागली. एवढ्यात कोणीतरी टॅक्सी आणली. सुषमाला टॅक्सीत ठेवण्यात आले. मी पुढे बसलो. जमलेली माणसे तिची आशा नसल्याचे बोलू लागली. काही घरमालकाला दोष देऊ लागली, तर काही नगरपालिकेला. सुषमाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि मी परत घरी फिरकलोच नाही. मला फार फार अपराधी वाटत होते. काहीही कारण नसताना मी सुषमाचा खून केला होता. त्या जागेमध्येच मला तो विचार सुचला. कशी कोण जाणे, पण तिथूनच ती प्रेरणा मिळाली. म्हणून मला त्या जागेत जाववेनाच. आपल्या गुन्ह्याशी संबंधित गोष्टी मन आपोआप टाळू लागले. दिवसभर मी रस्ते भटकून वेळ काढू लागलो. सिनेमा पाही, नाहीतर सार्वजनिक वाचनालयात जाई. ऑफिसात जाणे मला शक्यच नव्हते. सुषमाविषयी कुणी काही विचारील का याची भयंकर धास्ती वाटत होती. ऑफिसात तर साऱ्यांना कळलेच असणार की ती माझ्या बाल्कनीतून पडली. मग त्यांच्या चिकित्सक नजरांना मला तोंड कसे देता येणार? संध्याकाळ झाली की मला घराची आठवण येई. सुरुवातीला मला घरी जाण्याची एक विलक्षण ओढ लागत होती, पण महात प्रयासाने मी मनाला आवरले. खालच्या लादीवर पडलेला सुषमाचा देह डोळ्यासमोर आणून मी स्वतःला सावरीत असे. सुरुवातीलाच तिचे म्हणणे ऐकून जागा सोडली असती तर बिचारीवर हा प्रसंग आला नसता, असे मला वाटू लागले. या विचाराने मला त्या जागेकडे फिरकावेसेच वाटेना. मी आज याच्याकडे, उद्या त्याच्याकडे, कधी हॉटेलात, कधी पार्कमध्ये, वाटेल तिथे झोपून रात्री घालवू लागलो. शेवटी माझा निश्चय ठरला. संध्याकाळी त्या जागेत जायचे आणि सामान घेऊन परत यायचे. पुढे मागे कुणी गरजवंत मिळाला तर जागा परस्पर देऊन टाकायची, पण हे शक्य तितक्या लवकर करायचे. जोवर सामान त्या जागेत आहे तोवर आपले आणि जागेचे काही एक नाते राहणार आणि सुषमाच्या विषयात मनाला टोचणी लागणार. मी कुलूप काढले आणि आत पाऊल टाकले. तेव्हा पुन्हा मला अगदी प्रथम झाली होती तीच भावना झाली. जागेने आपला कब्जा घेतल्याची. पण आता इथले सारे प्रकार माझ्या चांगले ओळखीचे झाले होते. मी त्यांना बदणार नव्हतो. काही झाले तरी आता इथून जायलाच हवे. या द्वेषाने भरलेल्या जागेमधून बाहेर, शक्य तेवढ्या दूर. माझे विचार जसे काही ऐकू आल्याप्रमाणे
लांबवरून एक हलके हास्य ऐकू आले, कुत्सितपणाचे. पण मी तिकडे लक्ष देणार नव्हतो. मी ट्रंक बाहेर आणून ठेवली, नंतर सुटकेस, मग पिशवी खांद्याला अडकवली. जीपची बॅग पाखोटीला मारली. एका हातात जेवणाचा डबा घेतला आणि उंबरठ्यात पाऊल ठेवणार इतक्यात उंबरठ्यासकट दरवाजाच मुळी एका बाजूला फिरला. त्याच्या जागी शेजारची भिंत आली, तिच्या जागी दुसरीच्या जागी तिसरी. भिंती हळूहळू फिरत होत्या आणि नुसत्याच आपापल्या जागा बदलत नव्हत्या. त्या जवळजवळ येत होत्या, माझ्याजवळ. आता मात्र मी कधी नाही इतका हबकलो. हातातले सामान मी खाली टाकले नव्हे, ते पडलेच. भिंती जवळ येतच होत्या, संथपणे पण निश्चितपणे. बापरे, ही जागा आता मला बाहेर जाऊ देणार नाही. आपल्या मगरमिठीत गच्च आवळणार, तेव्हाच तिची तृप्ती होईल. तिच्यात आजवर जे काही खुनशीत रसायन तयार झाले आहे, त्याचे एका खुनाने समाधान होणार नाही. त्याला दुसरे भक्ष्य हवे, दुसऱ्यामागून तिसरे, तिसऱ्यामागून. काही समजत नाही. भिंती जवळजवळ येत आहेत, फिरतायत. एका रिंगणात रिंगण लहान लहान होत चालले आहे. मी चिरडून मरणार. भिंतीजवळ कुणीतरी आत येण्याचा प्रयत्न करते आहे दारामधून. मी आले आहे सुषमा, मी तुला सांगायला आले आहे की माझं प्रेम आहे तुझ्यावर. प्रेम हा शब्द तिने उच्चारला, मात्र भिंतीजवळ यायच्या एकदम थांबल्या. तू जिवंत आहेस? हो, थोडाफार मार बसला होता, पण लवकर बरी झाले. तेव्हापासून रोज संध्याकाळी येऊन जाते, हेच सांगायला की तू मनाला लावून घेऊ नकोस. तू नाही मला इजा केलीस. हे दुष्ट घर यानं तुला असं वागायला लावलं. तुला माझी चीड नाही येत? माझा सूड नाही घ्यावासा वाटत? चीड, द्वेष, सूड हे शब्दच आपल्या दोघांमध्ये येत नाहीत. मी सांगितलं ना, माझं प्रेम आहे तुझ्यावर. हॉस्पिटलमध्ये मी हे स्वतःला एकसारखं सांगत होते. सुषमा एवढे बोलली आणि एक चमत्कार झाला. तिच्या या शब्दांनी भिंती पुन्हा आपापल्या जागेवर गेल्या आणि त्या क्षणापासून त्या जागेत बदल व्हायला सुरुवात झाली. त्या जागेने एक नवीन शब्द प्रथमच ऐकला होता. एक नवीन कल्पना विजेसारखी त्या जागेला स्पर्श करून गेली होती. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या श्रवणकथा या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.